धन्यवाद, सुस्वागत. जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. समस्त दिवानगिरी आणि दिव्यातील सर्व सुज्ञ ज्ञानी श्रोत्यांना आजच्या या माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आकांक्षा रेसिडेन्सी ईवी यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे श्री माघी गणेशोत्सव जयंती व श्री सत्यनारायणाची महापूजा साजरी होते. त्या थाटामाटामध्ये सांस्कृतिक विविध कार्यक्रमाच्या आयोजनानं या संकुलातील सर्व रहिवाशांच्या वतीने गोविंदानं आया भेटी आमंत्रण तरुण तर्क सगळ्यांच्या वतीनं भक्तिमय वातावरणामध्ये हा गणेश जयंती उत्सव साजरा होतोय. देवाचं नामस्मरण, प्रबोधन आणि मनोरंजन म्हणून डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये मी स्वतः माझं नाव श्री संतोष कानुशेखर सौंदर्य कासादी भजन मंडळ दिवा ठाणे, गाव माझं मुक्काम पोस्ट हरसई, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड. आणि आज माझ्या जोडीला असलेले सन्माननीय अंकेची पाटणकर बुवा आणि त्यांचे सर्व सहकारी, आज मला पखवाजाची साथ करणारे सुप्रसिद्ध पखवाज वादक सहदेवजी सावंत आणि तबल्याची साथ करणारे सन्माननीय प्रणव परब आणि माझे सर्व सहकारी, आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी आमंत्रित करून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याची त्याबद्दल या मंडळातील अध्यक्ष आमचे परममित्र आणि दिव्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व, कला, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. आपले परममित्र अमोलजी कारकर यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री मोहन कनेरी यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय सचिन भरवडे, सचिन भरवडे यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाचे लाख लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या मंडळाचे सहसचिव सुरेंद्र जाधव, त्याचप्रमाणे खजिनदार सन्माननीय मोहन निवडेकर, त्याचप्रमाणे उपखजिनदार आमचे परममित्र निखिल सावंत, त्याचप्रमाणे सहखजिनदार युवराज जोशी, सल्लागार हरिश्चंद्र, त्याचप्रमाणे सल्लागार विठ्ठलजी सावंत या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आकांक्षा रेसिडेन्सी ईवी या संकुलातील सर्व रहिवाशांचे आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी दिव्यातील आमचे अनेक बिजली बुवा, पखावाज वादक, नृत्य मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचे आभार व्यक्त करतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराम महाराजांचा मुद्रा करून 14 विद्या 64 कलेचा अधिपती श्री गणरायाला वंदन करून इथे स्थान देवता, ग्रामदेवता, दिव्याची गावदेवी, मुंबऱ्याची मुंद्रादेवी आणि आई महालक्ष्मी चरणी नतमस्तक होते. माझी ग्रामदेवता आई सोमताई, माझी कुलस्वामी आई विष्णू महालक्ष्मी चरणी नतमस्तक होतोय. आणि जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन भजनरूपी सेवेला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज कमी मला वाटतं, मॉनिटरला कमी का? हॅलो 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 हॅलो, हार्मोनियमचं कमी करा, माझी लेवल. हॅलो नाही, कमी आहे. हॅलो 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 हार्मोनियम कमी करा. हॅलो हॅलो बाहेर बरोबर आहे का? मॉनिटर म्हणतं का ऐकायचं? हॅलो हॅलो
थोडं स्पीकर क्रॉस करा ना इकडे किंवा बाहेर बघितलं ऐकायला ना मग याला जरा थोडी लेवल दाखवा इकडे भजन कीर्तन नामस्मरण दिवा म्हणजे आमची भजनाची पंढरी आणि दिव्यामध्ये जागोजागी भजनी मंडळ आहे त्यामुळे भजनाची पंढरी कोणाला हरकत नाही बुवा मला सुरुवातीला बोलला दिवा म्हणजे निसर्ग रम्य निसर्गाच्या सानिध्यात घर आमचा दिवा हा निसर्गाच्या सानिध्यामध्येच आहे पूर्वी डम्पिंग ग्राउंड होता त्यानंतर आता डम्पिंग ग्राउंड हटलेलं आहे पाण्याची दुरावस्था होती पण आता आमच्या सर्व माझ्या कोकणी बांधवांना आणि दिवावासियांना पाण्याची भालापेक्षा मोठी कमी आहे त्यामुळं चारीकडे डोंगर समुद्रकिनारा खाडीपट्टी आणि त्याच्या सानिध्यामध्ये दिवा आहे त्यामुळे दिवा नक्कीच निसर्गरम्य आहे बुवा जे काय भजनी श्रोते आहेत त्यांनी सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे आपल्या आयोजकांनी व्यवस्था चांगली केलेली आहे गावावरून आलेले वाटाडकर बुवा माझ्याकडून पहिलीच डबल बारी भजन बुवाने सुरुवात केली यमन रागातून आणि बुवा काय म्हणाले सुरुवातीला वाटाडकर बुवा जे तुम्हाला जमतं ते बिंदास करायचं म्हणजे जे काही घरून आला की शंकर बुवाची सारा काढायची नाही घरून आलेला कान चांगले भरलेले म्हणून काय बोलताय बुवा की दिव्यावाल्यांना भजन 16 मात्रा त्रिताल चौताल हे त्यांच्या डोक्यावरून जातं थोडी तरी शरम वाटली पाहिजे बुवा इथे लोक भजन ऐकतायत आणि दिव्यामध्ये 16 मात्रा जपतात आपल्याला नाही जमत तर आपण तेवढं कुठं ठेवायचं दिवेकरांना ऐकू नका कारण इथे एक भजनी बुवा जर आला ना तर चांगली भजन आहेत ना त्याच्यामुळं आणि आपली काय कोकणाची परंपरा काय पहिली भजन आहे ना बरं की नाही पहिलं भजन समजलं पाहिजे भजन डोक्यावरून आलं काय तमाशा करण्यासाठी आला तिकडे नाहीतर असे तमाशावाले भरपूर आहेत तिकडे आमच्याकडे लोकांना पहिलं भजन भक्तांनी जनार्दनाला केलेलं नमन आणि डोक्यावरून भजन जातं त्यामुळे जे तुम्हाला जमतं ते बिंदास करायचं फक्त भजनी श्रोता दिवाळी भजनाची मंडळी अनेक स्पर्धक आहेत आज भजनाच्या स्पर्धेच्या माध्यमातून दिव्याचं नाव असं लौकिक झालं जोरदार टाळ्या आमच्या दिवेकरांसाठी होत्या आज अनेक भजन सम्राटांची भजनं दिव्यामध्ये होत आहेत आणि तुम्ही येऊन सांगताय की दिव्यामध्ये भजन डोक्याच्या होऊन जातं लोकांच्या कारण आपण आयुष्य तेच केलं त्यामुळे लोकांना काय कळणार बरोबर की नाही असं बघायचं नाही रोज बघायचं भजन करताना बुवा मस्त हाती जोडून करायचं घाबरायचं नाही गावाला आला बिंदास माझी साला किती म्हणून काढायची मी पाठवून ठरलेलंच आहे आज मी ठरवून झालेलं कारण मला कालपासून थोडा मला रागच बारकर बुवानी ठेवला जोडीला माझ्या मंगेश पाटणकर काय बुवा आपली स्वतःचं अस्तित्व आपण किती बघायचंय कधी भजनी श्रोत्यांची माफक कधीच आयुष्यात काढायची नाही लक्षात ठेवा आपल्याला जर वरती जायचं असेल ना तर भजनी श्रोता आपल्यासाठी परमेश्वर आहे त्यांना कधी बोलायचं नाही की त्यांच्या डोक्यावरून जातं सुरुवातीपासून म्हणजे असं वाटतं का आपली मानसिकता अशी झालेली आहे की सुरुवातीपासून साला काढायला लागलो पेटवायला लागलो किती भजन आहे का ना अशी काही 4-5 लोक आहेत की त्यांनी सुरुवातीपासून वाट लावायला सुरुवात केली किती भजन हे नाही चंद्रकांत कदम बुवांचं स्वर्गीय कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवांचं तुम्ही नाव घेताय त्याला साजेचं सादरीकरण झालं पाहिजे इथे पांचाळ बुवांची परंपरा आहे परशुराम पांचाळ बुवांची आम्ही 100% दाखवणार पण नाठाळाची नाठाळ भले तरी देऊ काशीची लंगोटी पण नाठाळाच्या हाती आणू काठी त्यामुळं शुभेच्छा बुवा हळूहळू पुढे पुढे सुरुवातीला बोलतो बुवा रायगडचा भूषण आम्ही भूषण म्हणजे आम्हाला लोकांनी ठरवलेलं आहे
आम्ही कोणी स्वतःहून आम्ही भूषण सांगितलं नाही. असे अनेक लोक आहेत स्वतःच्या प्रतिभा स्वतःला द्यायला. बाकी कोणती स्माईल वगैरे भारी. पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करूया आणि हसून खेळून भारी नक्की होईल. ज्याप्रमाणे पाटणकर बुवा म्हणजे आपले पाहुणे दिवेकरांचे, त्यामुळे दिव्याची हवा बुवा थोडी खारट पण आहे आणि तेवढी प्रेमळ पण आहे. लोक दिव्यामध्ये दर 2 दिवसाच्या भजनाच्या बाहेर चालत आणि भजन संप्रदाय आमचं एवढं मोठं आहे. दिव्यामध्ये 60 भजनी मंडळ आहे. अजून नवीन किती जन्माला येतात ते आता कळतील हळूहळू. पण दिव्यामध्ये भजन हे पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळं भजनाच्या विषयी कधीच चिंता नाराजी कधी करायची नाही. भजन डोक्यावरून जातं तुमच्या नक्कीच जाईल, कारण तुम्ही ज्या पद्धतीने भजन सुरुवात केलं आता 10 मात्रा मी ऐकतो कसं आहे. त्यामुळे स्वराच्या बाबतीत मस्केच नाही करायचं. जे काय असेल ते बिंदास करायचं. आता बुवाला पिकअप थोडा दिलेला आहे म्हणजे काय असे पॉइंट देतो की बुवानी थोडी जरा मजा करा. मी थोडा अंदाज काढला की बुवा हा मजा करण्याची हिशोबात आलेला आहे. गावचा कोंड आहे तो, बरं की नाही. 500 किलोमीटर गावावर आलेले. अरे बुवा आमच्या दिव्यातले लोक ना अशी सहज टाइमपास म्हणून सावंतवाडी गाडीमध्ये बसतात जाऊन येतात. सावंतवाडी असे टाइमपास म्हणून ते 500 किलोमीटर सांगतात आम्हाला. अरे मी तर दर हप्त्यातून काय जाऊन आलो. पिंगुळी, शेतकरवाडी, पारंपरिक भारी काय भारी बाबाला मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही चावा वगैरे घेणार नाही याची मला भीती नाही. हसून खेळून नक्की एक माझी शंकर बुवाची स्टाईल आहे. समोरच्या बुवाला कधी हाणून पाडून आणि समोरच्या बुवाचं भजन पाडावं या उद्देशाने बारी मी कधीच करणार नाही. बुवा तुम्ही बिंदास बारी करा. फक्त आपल्या भजनाच्या परंपरेला कुठेतरी गालबोट लागायला पाहिजे. एवढे सगळे युट्यूबर्स आहेत कारण आपण जे काय बोलतो ते सगळ्या जगामध्ये प्रसारित होतं. त्यामुळे बोलताना शब्द हा तोला मोलाचा असायला पाहिजे. आपली पाटणकर आणि शिक्षक पाटणकर काढा, बरं की नाही. पाटणकर काढा जगप्रसिद्ध आहे. पण त्या पाटणकर काढा जरी किती जरी असा गुणकारी असेल त्याला त्याला थंड करणारा शिक्षकच पाहिजे. करूया हळूहळू. राग नाही ना आला तरी मला फरक नाही पडत. असं दे पहिल्यांदा देवाचं नामच अनेक आया बहिणी आलेल्या आहेत. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सन्मान्य आपले सदानंद भोगले यांच्याकडून आम्हाला भजन मंडळाला रोज 101 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. पांडुरंगा नमो विठ्ठला
नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री श्री सोमसाई श्री सत्यनारायण श्री गावदे आई मुरादे आई महालक्ष्मी देवी भरा देवी साते बजरंग हरि हरेश्वर श्री रामेश्वर श्री गुणकेश्वर हरि हर हर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोद हरिया सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कामू शिवकर कैलासवासी भजन सम्राट परशुराम पांचाळ कैलासवासी अरुण कोंडूरकर छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी या ठिकाणी श्री गणराज आगमन झालेले बघा. एक भाद्रपद मास आणि माघ महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन, एक माघी वारी आणि भाद्रपद वारी. तुम्ही आम्ही कोकणामध्ये आपल्याकडे भाद्रपद महिन्यामध्ये जो जल्लोष असतो, जो उत्साह असतो गणपती बाप्पाचा, तो मुंबईमध्ये अनेक उपनगरामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये या मागे गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि गणपती बाप्पाची सेवा षोडोपचार्य तुम्ही आम्ही सगळे करताय. आणि म्हणूनच आज आजच्या रेसिडेन्सीच्या वतीनं माझ्या समस्त देवीकरांना ही भजनाची मांदियाळी आणि भजनाची पर्वणी देण्याचं काम या मंडळानं केलेलं आहे. आणि त्या प्रसंगाला अनुसरून, त्या गणपती बाप्पाच्या जयंतीला अनुसरून गणपती बाप्पाचं भजन तुमच्यासमोर सादर करतोय. आणि हळूहळू पुढे जातोय. मी बोलणार नाही, सुरुवातीला पेट काढणार, पेटवणार, पण भजनाची काही परंपरा आहे, भजनाचे काही पथ्य आहे, ते तुम्ही आम्ही आता जर ह्या वेळेमध्ये पाळले नाही तर पुढचा काळ भजनासाठी फार वेगळा असणार आहे. म्हणून भजन हे सुरुवातीला देवाला प्रिय असं भजन व्हायला पाहिजे. गजराच्या माध्यमातून प्रबोधन आलं, मनोरंजन आलं, ते सुद्धा ग्रंथ पुराणाचा आधार करून चांगले दाखले घेऊन आमच्या आया बहिणींच्या प्रत्येक आबालवृद्धांच्या तरुणांच्या हिताचं काहीतरी प्रबोधन करता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला हे कार्य, अरे कार्य, तुझी कशी, माझी कशी, तुझा कसा, माझा कसा, ह्याच्यामध्ये भजनी बुवा आपल्या नामशेष आपल्या भजनाच्या परंपरे संपवण्याच्या मार्गावर आहेत. ते कुठेतरी
थांबलं पाहिजे. आमचा एवढाच उद्देश आहे. आमच्या गुरुजनांनी आम्हाला तेच शिकवलेलं आहे. पहिला प्रथमता प्रिय असलेलं भजन ते भजन, कारण ही पेटी ही सरस्वती आहे. या 7 स्वरांचा अभ्यास हा प्रत्येक भजनीकुवाला आला पाहिजे. राग ताल सूर ताल या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास प्रत्येक भजनीकुवानं करणं हे पहिला अभिप्राय. नाहीतर नुसतं सुरुवातीपासून पेटीची गरजच काय. त्यापेक्षा असं असं भरपूर पेटवून काम करायचं, बरं की नाही? बरं ना. देवाचं नामस्मरण पहिल्यांदा प्रिय असं गणपती बाप्पाचं भजन परशुराम पांचाळकरांची आठवण तुमच्या समोर करून देण्याचा प्रयत्न करतो.
जय गणराज जय गणराज अष्टविनायक वरद हस्त चिंतामणि जय जय गणराज जय गणराज जय गणराज अष्टविनायक वरद हस्त चिंतामणि जय जय गणराज जय गणराज जय अष्टविनायक वरद हस्त चिंतामणि जय जय गणराज जय गणराज जय गरे सनि स गम पम गम पनि सा गरे सनि स पनि सनि द गम प गम पम गम पनि सा सा गरे सनि स गम पम गम पम सनि पनि सा सा गरे सनि स पनि सनि द गम प गम पनि सा 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 सनि द गम प गम पनि सा 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 सनि द गम प गम पनि सा 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 प प प प गरे सनि स गरे सा सा नि स गरे म ग म द पनि द सनि नि स गरे सा प प प प गरे सनि स गरे सा सा नि स गरे म ग म द पनि द सनि नि स गरे सा सनि द पनि द म द म ग म गरे सा सा गरे सनि स ग म प म ग म पनि सा